नमस्कार. डॉक्टर एस.एल. भैरप्पा यांच्या पर्व या कादंबरीवर आणि इरावतीबाई कर्वे यांच्या युगांतमधील ललित रेखांवर आधारित पुन्हा एकदा कुंती. संकल्पना, अभिवाचन आणि रंगावृत्ती सीमा शेंडे. नमस्कार. मी कुंती, पृथा, व्यासांच्या जय नावाच्या इतिहासातली किंवा महाभारत नावाच्या महाकाव्याची एक वृद्ध नायिका, महापराक्रमी पांडवांची राजमाता. आज आत्ता तुमच्याशी बोलायला इथे आले. 3000 वर्षापूर्वी घडलेल्या महाभारतातल्या एका क्षत्रिय स्त्रीचा आत्मा तुम्हाला काही सांगू पाहतोय असं समजा. तेही आजच्या काळाचं पूर्ण भान ठेवून, वर्तमानाचं परिमाण लावूनच 3000 वर्षापूर्वीची माझी कहाणी मला सांगायची आहे. त्यानिमित्ताने मला स्वतःला तर शोधायचं आहेच, पण कोणी सांगावं? तुम्हालाही कदाचित एक नवीन कुंती भेटेल, पण कशी? कारण अनेक अद्भुत गोष्टींच्या, चमत्कारांच्या, शाप वरदानाच्या एका भक्कम पडद्याआड लपलोत आम्ही महाभारतातले स्त्री पुरुष. आजच्या काळात मला बघायचं तर तो पडदाच तुम्हाला दूर करावा लागेल, आणि त्यासाठी एक करावं लागेल, तुमच्या आजच्या शास्त्रांचा उपयोग. तुमचं मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र या सर्व शास्त्रीय संकल्पनांच्या प्रकाशझोतात तावून सलाखून आम्हाला पाहायचं. आणखी एक तळमळीची विनंती, तुमच्या आजच्या काळाच्या मापाने मला निश्चित मोजा, पण त्या काळाच्या संदर्भात आम्ही स्वीकारलेल्या मूल्यांना का घट्ट चिकटून राहिलो याचंही परीक्षण करायला विसरू नका. आणि त्यासाठीच मला माझी कहाणी पुन्हा एकदा सांगायची आहे. तर पुन्हा एकदा कुंती. ऐका. वाऱ्याने इतस्ततः भटकणाऱ्या पानांप्रमाणे आयुष्य असतं का? आम्हा महाभारतकालीन बायकांचं आयुष्य सर्वस्वी पराधीन. सुखदुःख ज्याच्यावर आम्ही अवलंबून त्या पुरुषांच्या हातात. करते करवते पुरुष, त्यांनी करावं, बायकांनी फोकावं. या पृथेच्या बाबतीत तर सुख जवा एवढं पण नाही. दुःखाचे पर्वत मात्र जन्मभर उरावर बाळगले. अर्थात तरी माझी कीव कोणीच करू नये, मला हीन दीन कोणीच समजू नये. मी रडलेच नाही असं नाही, रडले, कढले, पण क्षत्रिय स्त्रीनं जे मिळवायचं ते मी मिळवलंय. उघड्या डोळ्यांनी आणि ताठ मानेने आयुष्य घालवलंय. माझ्या जन्माआधीच माझं भविष्य ठरून गेलं होतं जणू. माझ्या पित्याने म्हणजे शूरसेनाने त्याच्या आत्ते भावाला, कुंती भोजाला दत्तक म्हणून मला देऊन टाकायचं वचन दिलं होतं. मुलींचे नाना उपयोग त्यातलाच एक. लग्नाने ती परघरी जातच होती, पण त्याच्या आधीही मित्राला देणं, ब्राह्मणाच्या सेवेसाठी देणं यात विशेष काहीच नव्हतं. थोडक्यात द्रव्य चोरापोरी द्यावे तशी माझ्या वडिलांनी मला कुंती भोजाला दिली. का? दुर्वास ऋषींची सेवा करायला. आणि त्या कोपिष्ठ ऋषीची सेवा केली. त्याला एकदाही राग येऊ न देता मला बघून आशीर्वाद दिला त्यांनी. महावीरांची माता होईल. माझा मनात अभिमान वाटला, आई व्हायचं. महावीरांची आई. लहानपणापासून कुतूहल. जीव कसा निर्माण होतो, कुठे? रडणारी, हसणारी, इवले इवले हातपाय हलवून खेळणारी सजीव बाहुली. त्याच कुतूहलापोटी दुर्वासांना विचारलं, बाळ कसं जन्माला येतं? आणि त्यांनी माझं कुतूहल शमवलं. काय वाटलं त्यावेळी? उद्वेग, लज्जा, कुतूहल, अनामिक सुख, भीती. पण अनुभव घेत राहिले आणि एक दिवस फडफडून उलटी झाली. दुर्वास हसले. मला जवळ बोलावून मस्तकावरून हात फिरवत म्हणाले, आता तुला बाळ होईल. बाबांना म्हणाले, कुंती भोजा, तुला आता नातू होईल, कानीन. लोकोत्तर पुत्र होईल म्हणून निघून गेले. कानीन पुत्र म्हणजे लग्नाआधीच जन्मलेलं मूल. बाबा मला म्हणाले, पृथा बाळ, लग्नाआधी आई होतीयस तू, ही गोष्ट लपवली नाही तर राजघराण्याची अब्रू राहणार नाही. यानंतर राजवाड्याबाहेर पडू नकोस. माझा प्रश्न एकच होता, का? पण असं का? बाबांचं उत्तर होतं, बाळ, ऋषी नेहमीच जुन्या काळात राहतात, पण आपण क्षत्रिय पुढारलेले आहोत. लग्नाआधी आई होणं हा अपमान समजला जातो. कानीन पुत्र आता स्वीकारला जात नाही. अशा मुलीचं लग्न होत नाही आणि तू तर मोठ्या राजाची राणी व्हावीस अशी आमची इच्छा आहे.
गर्भाशयात वाढणाऱ्या मुलाबरोबर अंगात भरलेला खरं तर उत्साह, रानातल्या वृक्षांना बांधलेल्या झोक्यावर बसून उंच उंच झोके घेण्याचा एक उत्साह. पण राजवाड्याच्या 4 भिंतीत चिरडून गेला तो. जन्मल्यावर रडलं ते बाळ. नाक, तोंड, डोळे, हातपाय असलेलं जिवंत बाळ. पण माझ्या हातातलं ते नवं आश्चर्य उचलून नेण्यात आलं. पोटी मूल नसल्यामुळे खंतावणाऱ्या राधेला आणि अधिरथला मिळालं ते बाळ सूत जातीत वाढायला. सूत जात, क्षत्रिय राजांना त्यांच्या दासींपासून जन्मलेल्या मुलांची जात. क्षत्रियांच्या रथाचं स्वारथ्य करणारी, क्षत्रियांना जवळची पण क्षत्रिय नसलेली, सूर्याच्या 7 अश्वांचं सारथ्य आपण करत आहोत या कल्पनेनं सूर्यपूजा करणारी सूत जात. कर्णाबरोबर कवचकुंडलं ठेवली होती, उच्च वर्णाची, क्षत्रियांची निदर्शक म्हणून. टाकलेलं मूल क्षत्रिय आहे हे कळावं म्हणून. किती अभिमान त्या वर्णाचा. ती कवच कुंडल घेऊन जन्मभर सूर्यपूजा करत शोधत राहिलं ते पोर, मी कोण. आणि कर्णाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत या पृथ्वीनं त्याला जन्माला घालण्याच्या पापाची आणि त्याला टाकून देण्याच्या अन्यायाची भरपाई क्षणाला केली. हे सगळं कशासाठी? मोठ्या राजघराण्याची राणी होण्यासाठी. आणि तसं घडलं. कुरुवंशाची सून झाले. काय तो कुरुवंशाचा दरारा? ययाती, पुरु, कुरु, प्रतिप, शंतनू, भीष्म आणि माझा पती पांडू माझ्या स्वयंवरासाठी आलेला. ज्येष्ठ बंधू अंध म्हणून हात सिंहासनावर बसणार, पट्टराणी व्हायचं भाग्य चालून आलंय. सरळ जा आणि त्याच्या गळ्यात माळ घाल. वडिलांच्या सूचनेला आईनं दिलेलं अनुमोदन. निस्तेज रंगाच्या पांडूला वरमाला घातली. मोठ्या वैभवानं विवाह साजरा झाला. पहिल्या रात्रीत जाणवलं पण समजलंच नाही. पण माझं मन त्याच्यासाठी आतुरलं होतं तसं काही घडलंच नाही. त्या रात्रीही नाही, पुढेही नाही, काही घडलंच नाही. कुरुवंशाच्या राजाचं पौरुष्य जपायचं म्हणून स्वतःच्याच मनाला मग फसवत राहिले. भीष्म नातवाचं तोंड बघायला आतुर झाला होता. कुरुवंशाचं बीज मात्र माझ्यात रुजत नव्हतं. पती मात्र रोज पराजित होत होता. मी अतृप्त, अस्वस्थ. तो कधी कधी माझ्यावरच चिडत होता. तू मला साजेशी बायकोच नाहीस असा माझ्यावरच ठपका ठेवत होता. तशी एक दिवस उफाळले. म्हटलं, आर्यपुत्रा, का वृथा माझ्यावर दोष लादतोस? इतर स्त्रियात काय जास्त असतं माझ्यापेक्षा? तुझ्यात तेवढी शक्ती असती तर मीच झाले असते ना तुला साजेशी. माझ्या गालावर फाडकन त्याची घट्ट क्षत्रिय बोट उमटली. किती अश्रू पिऊन टाकले होते त्याला अंतच नव्हता. त्या रात्रीपासून मला स्पर्श करायचं मात्र सोडून दिलं. माझी सुटका झाली. पण सवतीच्या रूपानं दुसरं संकट येऊ घातलं. भीष्माने मद्र देशाची मुलगी विकत आणली. का? या पृथेमुळे कुरुवंशाचा वंश वाढला नाही म्हणून. हसूच आलं मला ऐकून. कारण पांडुराजा मला संपूर्ण ठाऊक असला तरी नव्या बायकोनी त्याचं लक्ष वेधून घेऊन त्या मला नरक यातना दिल्या तर? हे क्षत्रिय हव्या तितक्या बायका करोत किंवा दासी ठेवत, त्यांना आडकाठी कोण करणार? माद्री, माझ्याहून 2 वर्षांनी लहान, सडपातळ आकर्षक बांध्याची आणि तितक्याच आकर्षक रूपाची, माझ्यासारखी निबर रूपाची आणि आडव्या देहाची पृथा नव्हे. महिन्याभराने माझ्याकडे आली आणि म्हणाली, भीष्माने कन्याशुल्क देऊन विकत घेतली मला. मद्र देशात मुलीला विकतात ग. हे सर्व कशाला? कुरुवंश वाढवायला. अशक्य असलेली गोष्ट शक्य करायला. कसं शक्य आहे ग ते? तिने स्वतःची माझ्यासारखी फसवणूक करून घेतली नव्हती. एकमेकींविषयीची असूया एकमेकात मिसळून गेली. आणि असूया तरी कशावरून करायची? आणि हताश पांडू घोडदळ आणि पायदळ घेऊन दिग्विजयासाठी बाहेर पडला. का? हरलेल्या पौरुष्यावर मात करण्यासाठी. पण तो शूर होता. राज्याची कीर्ती त्रिखंडात वाढवून कुरुराज्याचं नाव उजळून परत आला आणि गंगेच्या काठी पलीकडे पर्णकुटी बांधून राहू लागला, एकटा. आणि एक दिवस अचानक
अचानक त्याने हिमालयात तपश्चर्येसाठी जाण्याचा निर्णय जाहीर केला. त्या क्षणी सगळं मातीमोल झाल्यासारखं वाटलं. मीही त्याचा आत्मसन्मान मर्यादेबाहेर ताणला होता, पण त्याने आता आत्मपरीक्षण करून निर्णय घेतला होता आणि तो कोणालाच बदलता येणार नव्हता. एकाएकी मला त्याच्याशिवाय जगणंच अशक्य वाटू लागलं. तपश्चर्येसाठी निघालेल्या पतीच्या पाठोपाठ न जाता मी तरी तिथे राहून काय करणार होते. माद्रीच्या डोळ्यातले अखंड अश्रू पाहून तिला आमच्याबरोबर चल म्हणण्याशिवाय मला दुसरं काहीही सुचलं नाही. हिमवत पर्वत. हिमवत पर्वतात देवलोक सुरू होत होता. म्हणजे जसा नागलोक, गंधर्वलोक तसा देवलोक. त्या देवलोकाच्या पायथ्याशी मुक्काम होता आमचा. जीवन सुखात चाललं होतं. निसर्गाची अखंड सोबत. हिमालयाची शिखरं पाहून मन आकाशापर्यंत उंच उंच होत होतं. मनाला टोकरून टोकरून आठवणी शोधायला लावणारा पर्वतभर पसरलेला रानफुलांचा सुगंध आणि आकाश पिंजून पिंजून पर्वत झाकून टाकणारी पांढरी शुभ्र थंडी. वर होतं देवलोकांचं राज्य. तेच आम्हा आर्यांचे मूळ वंशज. त्यांच्या राजाचं नाव असायचं इंद्र, पुरोहिताचं बृहस्पती. एकूण 32 गण होते त्यांचे आणि त्यांच्या गणप्रमुखांची नावं आमच्या मंत्रामध्ये ज्यांचा उल्लेख होत असे ती सर्व निसर्गाची, वायू, अग्नी, वसु, वरुण, मरुत वगैरे पंचमहाभूत. त्यांच्या भाषेत फरक असला तरी भाषा समजत होती. वेदांमधल्या भाषेसारखी त्यांची भाषा. आकाशातल्या ताऱ्यांनाही ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजातलं बोलणं. किती केलं तरी देवजन ते अमृताचंही रहस्य उकललं होतं म्हणे त्यांना. प्रत्येक गणातले स्त्री पुरुष एकमेकांचे पती पत्नी असल्यासारखे राहत. स्त्री पुरुष दोघांनाही समान अधिकार. जन्मलेली मुलं संपूर्ण गणाची. स्त्री पुरुषात एकमेकांविषयी संकोच नव्हता की लज्जा नव्हती आणि तसा कोणी भेदही करत नव्हते. माद्री म्हणायची, ताई कुठली स्त्री आपल्यासारखी नाही बघ, मूल नसलेली. कशी असेल? सर्वांना समान आणि सर्वच अधिकार. आणि एक दिवस बातमी आली. गांधार देशातील मुलीला शुल्क देऊन अंध धृतराष्ट्राचं लग्न लावलं. पती अंध असल्याचं समजल्यावर त्याच दिवशी गांधारींनी वस्त्रांनी आपले डोळे झाकून घेतले. का? आपल्यावरच्या अन्यायाला एक उत्तर म्हणून. आता पांडुराजा मात्र अधिकच चिंतातूर झाला. आमच्या आधी धृतराष्ट्राला मुलं झाली असती तर आमचं अस्तित्वच संपणार होतं. त्या रात्री असहाय्य पतीला कवटाळून मीही असहाय्यपणे बसून राहिले. पांडुराजा मला म्हणाला, मला एक मूल दे लवकर. मी विचारलं, काय करू? तू सांगशील ते करेन. त्यांनी आधीच विचार करून ठेवलेला होता. देवलोकातल्या धर्मगुरूला म्हणजेच यमधर्माला नियोगासाठी पाचारण करण्यात आलं. त्यांनी राजाला विचारलं, महाराज तुम्ही हा जो नियोग नियोग म्हणता त्याला कुठला शास्त्राधार आहे? राजा सांगू लागला, जर पती अशक्त असेल किंवा मूल होण्याआधी मरण पावला असेल तर मग वंशवृद्धीसाठी त्याच्या पत्नीला दुसऱ्या पुरुषाबरोबर. त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच खूप हसू लागला तो धर्मगुरू. किती मोठा आवाज, कितीतरी वेळ आसमंत भरून राहिला त्याच्या हास्याने. म्हणाला, मूल धर्माला हवी तशी मुरड घालून हवं तसं वळण दिलंय तुम्ही. गणातला एखादा मेला किंवा अशक्त असला तर इतर जन नाहीत. अजब आहे तुमचा आचार. एका पुरुषाला पट्टराणी सोडून अनेक बायका असू शकतात, पण स्त्रीला मात्र एकच नवरा. पत्नी म्हणजे स्वतःची मालमत्ता असं समजणं म्हणजे अधर्म असा आमचा धर्म सांगतो. असं सुनावून तो तयार झाला नियोगाला. महाराजांनी माझ्याकडून वचन घेतलं, या पुरुषाशी मी मोहभरीत होणार नाही. तो माझ्याजवळ असतानाही माझं मन पतीशीच लीन राहील. संतान अपेक्षा याशिवाय माझी कुठलीच अपेक्षा राहणार नाही. गर्भ राहिल्याची खात्री होताच मी या पुरुषाला पितृस्वरूप मानून त्याच्यापासून दूर होईन. पण ते संपूर्ण वचन पाळणं शक्य होतं का? नियोग करणाऱ्या पुरुषाला पितृरूपात मानायचं? खोटेपणा नव्हता तो, ढोंग नव्हतं. ही भावना जरी मनात आली तरी नियोगाची क्रिया शक्य होती का? स्वतःच्या मनाला कसं फसवायचं आणि किती?
धर्माधिकाऱ्याची मनापासून सेवा करत होते, स्वयंप्रेरणेने. आणि एक दिवस ओकारे सुरू झाल्या. माद्री म्हणाली, ताई, आता आपलं राज्य राहील. तिनंच धावत जाऊन पांडुराजाला ही बातमी सांगितली. त्याच दिवशी धर्माधिकाऱ्याला खोंड मारून भली मोठी मेजवानी देण्यात आली आणि त्या रात्री त्याची झोपायची व्यवस्था वेगळी करण्यात आली. दुसऱ्या दिवशी पांडुराजा त्याला म्हणाला, तुझ्या मुलीला आशीर्वाद दे. आणि त्यांनी मला, म्हणजे त्याच्या मुलीला, आशीर्वाद दिला. हिवाळ्यात मुलाचा जन्म झाला. हिमाप्रमाणे शांत चेहरा, गोरापान रंग, धर्म नाव ठेवण्यात आलं. पण पांडुराजा एक दिवस म्हणाला, कुंती, हे बाळ सुंदर आहे पण स्वभाव फार शांत आहे. शेवटी हे मूल धर्माधिकाऱ्याचं, योद्ध्याचं नव्हे. क्षत्रियाला कीर्ती मिळते ती वीरपुत्रामुळे. योग्य अशा बीजाचा स्वीकार करून मला तू एक वीरपुत्र दिलास तर मी समाधानी होईन. हे अनपेक्षित होतं. आणि मग देवलोकांच्या सैन्य दलाच्या प्रमुखाला पाचारण करण्यात आलं. सैन्याला ते लोक मरुतगण म्हणत. खरोखर देवलोकांचा सेनापती शोभत होता मरुत. गेल्या खेपेप्रमाणेच पांडुराजाने माझ्याकडून वचन घेतलं. पण मी मात्र त्याच्यात पूर्ण सामावून गेले. एकरूप होऊ पाहत होते. आणि तो एक बलदंड वीर लीन होऊन मला त्याच्याबरोबर देवलोकात चल म्हणत होता. त्या लीनतेत असहाय्यता नव्हती, समर्पण होतं. तरीही गर्भ राहिल्याची खात्री होताच त्याची समजूत काढून आपणहून पांडुराजाला सांगून त्याच्यापासून दूर झाले. केवढा प्रचंड बाळ होता भीम जन्मला तेव्हा. आणि स्वभाव तर किती प्रेमळ. जन्मदात्याकडून आलेला अखंड प्रेमाचा निर्व्याज प्रवाह. तो जन्मल्यावर सुखानं हस्तिनापूरला जाऊया म्हटलं तर का विरोध केला पांडुराजानं? त्याचं ते वेड देवलोकाच्या दैवशक्तीपासून होणाऱ्या असामान्य रूपांच्या मुलांच्या प्रेमात पडला होता का तो? आणि मग तो आला, महाभारतातल्या लाडक्या नायकाचा, अर्जुनाचा पिता इंद्र, त्यावेळच्या सर्व देवलोकांचा राजा. त्याला स्त्रीचं नाविन्य नव्हतं. मरुताची गाढ समर्पणाची भावना त्याच्यात नव्हती हे मलाही समजत होतं. पण गाढतेत न बुडता रतीचं अनंत माधुर्य एकमेकांना भरवता येतं याची जाणीव करून दिली त्यांनी मला. पण गर्भ राहिल्याचं लक्षात आल्यानंतर पांडुराजानं आता नियोगाची आवश्यकता न राहिल्याचं सांगितल्यावर खेद न करता तो शांतपणे निघूनही गेला. इंद्रपुत्र अर्जुन, तीच तीक्ष्ण दृष्टी, डोळे, सरळ नाक, खनवटी, तसाच चेहरा, स्वभावही तसाच चला खुल्लासाने भरलेला, सुखप्रिय. या कुंतीची कूस नेहमीच बीजाशी प्रामाणिक राहिली. तिनं कधीच बीजाच्या मूळ गुणधर्मात बदल केला नाही. हे वाक्य आजच्या स्त्रीला नक्कीच खुपेल आणि खुपलंच पाहिजे. पण स्त्रीला क्षेत्र समजणाऱ्या पितृप्रधान आर्य संस्कृतीत बीजाचं महत्त्व अनन्यसाधारण होतं. क्षेत्राला महत्त्वच नव्हतं. म्हणून स्त्रीला पुत्रप्राप्ती महत्त्वाची. म्हणूनच मग पोटात उसळलेल्या मत्सराचा डोंब माद्री अर्जुनावर पोटच्या पोराप्रमाणे प्रेम करून शंभत होती. आणि का नाही मत्सर वाटणार? खोटं कशाला बोलू? नाही म्हटलं तरी 3 वेळा मी आनंदले होते. 3 वेळा मातृत्वाचा आनंद लुटला होता. म्हणूनच पांडुराजानं माद्रीबद्दल विचारताच मी संमती दिली. नियोगासाठी देववैद्याला बोलवायचं ठरवलं. पण ते जुळे भाऊ अश्विनी कुमार, त्यावेळेस पतीऐवजी मीच माद्रीला नियोगासाठी वचन दिलं. तिला जुळी मुलं झाली, नकुल आणि सहदेव, 2 कोवळ्या छोट्या बाहुल्या. पांडुराजाचा वंश 5 फांद्यांनी विस्तारू पाहणारी 5 मुलं. थोड्या दिवसांनी माद्रीने पुन्हा मुलांसाठी याचना केली. आता मात्र मी सावध झाले. तिला एकाच खेपेत 2 मुलं झाली होती. तिची ओटी माझ्यापेक्षा सुपीक दिसत होती. आणखी एक संधी दिली आणि तिला जुळी झाली तर? ती लहान असूनही माझं स्थान डळमळीत होण्याची शक्यता होती. मी सरळ पांडुराजाला सांगितलं, आता नियोग कोणालाच नको. मलाही नको, माद्रीलाही नको. तुझीच मुलं असती तर गोष्ट वेगळी होती. पांडुराजाला पटलं ते. त्यांनी मान्य केलं. हस्तिनावती सोडून बरीच वर्ष झाली होती.
गांधारीला एका पाठोपाठ एक अशी मुलं होत होती. हस्तिनावतीला जायला हवं होतं, पण पांडुराजा अशक्त झाला होता. थोडा चालला चढला तरी धाप लागून थकून जात होता. मग मुलांची जबाबदारी मी घेतली आणि अशक्त पतीच्या सेवेची माद्रीनं. आणि एक दिवस नको ते घडलं. माद्रीकडून सेवा करून घेताना रतिसुखाची अपेक्षा केली पांडुराजानं आणि आपलं मरण आपणहून ओढावून घेतलं त्यांनी. मृत पडलेल्या पांडूला पाहून ताई ताई म्हणत माद्री ओरडू लागली, रडू लागली. पर्वत शिखरांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात ती आक्रोश करत होती. आतून येणारं माझं रडू मात्र घशातच अडकलं आणि खोटं का सांगू, आजपर्यंत दाबून धरलेला मत्सर उसळी मारून वर आला आणि तोल सुटला माझा. नवऱ्याचा वध करणारी पापिणी, पापिणी आहेस ग तू. एकांत साधून भुलवलंस त्याला. माझ्यापेक्षा कितीतरी पटींनी धन्य आहेस ग बाई. करणास संभोगाचा आनंद ओसंडून वाहणाऱ्या नवऱ्याचं तोंड तुला दिसलं. मात्री काय उत्तर देणार होती. फक्त विनवत राहिली, ताई ताई मी नको नको म्हणत होते ग. मी आणखी विशोकलं. हे बघ, मी थोरली बायको आहे, मला जाऊ दे नवऱ्या मागून. उठ, त्याला सोड आणि या मुलांचं रक्षण कर. एका क्षणात अल्लड मात्री मोठी झाली. म्हणाली, नाही ताई नाही, शवाला मिठी मारून मलाच अग्नीतून जाऊ दे. हस्तिनावतीत नवऱ्याला मारणारी कुलटा म्हणतील ग मला. मोठी म्हणून तूच मला अनुभूती दे. आणि खरं सांगू, तुझ्या मुलांची समभाव नाही ठेवता येणार मला. ते पाप माझ्या हातून व्हायला नको. तू मात्र माझ्या मुलांना पोटच्या पोरांप्रमाणे जपशील, मला खात्री आहे. मलाच जायला हवं कोणती. आणि माद्री चितेवर चढली. प्रेताला मिठी मारली. चटचट आवाज करत अग्नीनं वेढल्यावरती विवळली, पण तशीच बसून राहिली. पाचही मुलांची जबाबदारी माझ्यावर टाकून निघून गेली. मृत्यूची बातमी समजताच देवलोकातून सगळे आले. तो धर्माधिकारी, तो मरुत, तो इंद्र, ती वैद्य भावंड. सांगून बघितलं मला, पृथा तू का जातेस? ती सगळी आमची मुलं आहेत, देवलोकात राहा, ते देवपुत्र होतील. पण मी नाही म्हटलं. विधवा म्हणून जगणं माझी नियती होती. डोंगरामागून डोंगर उतरत कितीतरी दिवसांची पायपीट करत हस्तिनावतीत येऊन पडले. माहेरीही जाऊ शकले असते, पण माझ्या मुलांचा हस्तिनावतीवरचा हक्क कायमचा नष्ट झाला असता आणि मला ते नको होतं. भीष्मानं स्वीकारलं आम्हाला. नगरात पांडुराजाचं सूतक पाळलं गेलं आणि चुलत भावंडांबरोबर मुलांच्या शिक्षणाचा आरंभ झाला. गुरु द्रोणांच्या मार्गदर्शनाखाली. आता अत्यंत शहाणपणाने आणि खालच्या मानेनी सासरी राहणं भाग होतं मुलांसाठी. सुटकेचा निश्वास टाकायला थोडा वेळ मिळाला असं वाटलं, पण संकट माझी वाट पाहत होती. मुलं विद्या शिकत होती, पण कुरबुरीला सुरुवात झाली. कारण शस्त्रविद्या आणि अस्त्रविद्या सगळ्यातच माझी मुलं कौरवांपेक्षा वरचढ ठरत होती. धर्म वडील होता, शहाणा, देखणा, विद्या संपन्न, तोच राजा होणार अशी खात्री वाटल्यामुळे अंध धृतराष्ट्राचे आणि नीच दुर्योधनाचे आम्हाला राजधानी बाहेर घालवण्याचे बेत सुरू झाले. लाखेचं घर बांधून त्यात आम्हाला जाळून मारायचा डाव रचला गेला, पण तो डाव विदुराच्या शहाणपणामुळे टळला, ज्या विदुराने नेहमीच आमची काळजी घेतली. दुर्योधनाने मारेकरी नेमला होता, पुरोचन. त्याला ब्राह्मण भोजन घालायचं असं सांगून गाफील ठेवलं आणि आम्ही सर्वांनी स्वतःच घराला आग लावून दिली. पांडव त्यांच्या मातेसकट मेले हे दुर्योधनाला कळावं म्हणून एका निषाद स्त्रीची आणि तिच्या 5 मुलांची आहुती दिली. जळून कोळसा झाली त्यांची प्रेत. हे न्याय्य होतं का? पण उघड युद्धात क्षत्रियांनी मरणं हाच क्षत्रिय धर्म होता. कपटाने मारून घेणं ही नामुष्की होती आणि क्षत्रिय धर्माचं पर्यायानं आर्य धर्माचं पालन करण्यासाठी त्या निषादांनी म्हणजेच अनार्यांनी आपले प्राण गमावणं प्राप्त होतं. पण आजचा धर्म हा उद्याचा अधर्म ठरू शकतो हे तेव्हा माहीत नव्हतं. स्वतःबद्दल किंवा इतरांबद्दल करुणेचा लवलेश नसलेली अशी आम्हा क्षत्रियांची नीती होती. जीवन एक लढाई होती आणि त्या लढाईत विचलित व्हायचं नाही हे निश्चित होतं. पण ह्या लढाईत आणखी एका अनार्य स्त्रीवर अन्याय घडायचा होता. लाक्षागृहातून सुटून प्रवास करत हिडिंब वनात जाऊन पोहोचलो. तिथे भेटली ती, खरं तर माझी पहिली सून.
हिडिंब राक्षसाची बहीण हिडिंबा. भीमावर जीव जडला तिचा. ती काही आमच्यासारखी आर्य स्त्री नव्हती, सरळ मनातलं स्पष्ट सांगणारी राक्षस स्त्री होती. भीमाला म्हणाली, माझा नवरा हो. अर्थातच हिडिंब राक्षसाला आवडलं नाही ते. तो आमच्यावर चालून आला तशी भीमाने मारलं त्याला. हिडिंबेने शांतपणे ते घडू दिलं आणि मग भीमाला म्हणाली, आता आमचा राजाही हो. मग विचार करून मीच लग्न लावलं त्यांचं. कारण आता आमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तिथे राहणं भाग होतं, सोयीचं होतं. त्या दोघांना मुलगा झाला, खटोत्कच, भीम. भीम आता त्या दोघात गुंतत चालला होता. मी सावध झाले. हे होऊन चालणार नव्हतं. कारण भीम राजा होता, पण राक्षसांचा. आर्य समाजाची मान्यता मिळालेला धर्मराजा झाल्याशिवाय मला स्वस्थता मिळणार नव्हती. उघड्या मैदानातलं आर्य जीवन ही आमची गरज होती. रानातलं आयुष्य हे आमचं आयुष्य नव्हतं. तिथे राहून चालणार नव्हतं. भीमाला तसं निक्षून सांगितलं. वाईट वाटलं हिडिंबेचं. पण मला दिसत होतं आमच्या हक्काचं राज्य हस्तिनावती, हस्तिनापूर. मग हिडिंब वनातून दक्षिणेला आलो. एकचक्रा नगरात मुक्काम केला. पांचाल देशाचे दूत तवंडी पिटवून गेले. पांचाल देशाच्या राजकन्येचं, द्रुपदाच्या मुलीचं, द्रौपदीचं स्वयंवर होतं. मी मुलांना सांगितलं, स्वयंवराचा पण तुम्ही जिंकायचा आहे. अर्जुना, तू जास्त कष्ट घे, कारण पांचालांची नातं जुळलं तर दुर्योधनाला घाबरायची आवश्यकताच राहणार नाही आणि आपली उपेक्षा करणं त्यालाही परवडणार नाही. ताठ मानेनं जगण्याचे दिवस आता दूर नव्हते. 5 देवपुत्रांचा पराक्रम आता मला पाहायचा होता. अर्जुनाने पण जिंकला आणि पांचालीला 5ही जण खरी घेऊन आले. घर कसलं? एकचक्रा नगरच्या दक्षिणेला असलेली कुंभाराची झोपडी. गृहप्रवेशासाठी स्वागताला गाडगी आणि मडकी. स्वयंवरासाठी नटलेली, चमचमत्या दागदागिन्यांनी आणि वस्त्रांनी नटलेली राजकन्या सासरी रथातून नाही, पायी चालत आली. भोवताली 5 जण आणि मध्येही. आणि मी सर्वांकडे बघितलं, पण सर्वांच्या नजरा तिच्याकडे भिडलेल्या. तिच्या सकट माझा आणि सर्वांचाच कडेलोट होईल असं वाटलं. प्रत्येकाच्या डोळ्यात एकच दिसत होतं, तिचं आकर्षण. धर्म आपल्या थोरलेपणाचा हक्क सोडून अर्जुनाला सुखासुखी लग्न करून देईल असं वाटलं नाही. भीम अर्जुन दोघंही युद्धाच्या तयारीत. धर्मही हक्क सांगतोय. मी सहदेवाला विचारलं तेव्हा तो म्हणाला, नकुलही कुठे पाहतोय ते लक्षात घे. सगळं स्तब्ध झालं होतं. जीव घेण्या शांततेत काळ थांबलाच जणू. 5ही जणांना सांगितलं, जेवून घ्या आणि बाहेर पहारा द्या. दुर्योधनाला आपला सुगावा लागलाय. मी काहीही निर्णय देईपर्यंत तुम्ही मनात मत्सर, ईर्ष्या या भावनांना थारा देता कामा नये. आम्ही दोघी आज झोपणार. मी दरवाजा बंद करून घेतला. त्या रात्री तिला कुशीत घेतलं आणि तिच्यावरून मायेने हात फिरवत तिला कुरुवंशाचा सारा इतिहास सांगितला. पांडवांवर झालेल्या अन्यायाविषयी सांगितलं. मग सरळ विषयालाच हात घातला. म्हटलं, बाळ, दाम्पत्य जीवनाविषयी तुला काय ठाऊक आहे? दाम्पत्य सुखाच्या बाबतीत स्त्री पुरुषापेक्षा 5 पटीने शक्तिशाली असते. तुला समजतंय का मला काय म्हणायचं ते? माझ्या 5ही मुलांची तू लग्न कर आणि सुख समृद्धीने डवरून जा. संपूर्ण आर्यावर्तात तुझ्यासारखी सुखानं नाहून निघणारी दुसरी कोणीही नसेल हा माझा आशीर्वाद समज. आणि हे पहा, ही काही कुठेच न चालणारी पद्धत नाही आहे. अनेक आर्य तर समाजात ही पद्धत अजून आहे. ती विरोध करू लागली. आता मला कठोर होणं भाग होतं. म्हटलं, आम्ही तुला जिंकलंय. तू विरोध करून सुख का डावलतेस? 5 वाटांनी सुख तुझ्याकडे येत असताना त्याच्याकडे पाठ फिरवणं करंटेपणाचं नाही का? मग बाहेर येऊन अर्जुनाला बाजूला घेऊन सांगितलं की तू स्वयंवराचा पण जिंकला असलास तरी ही मुलगी तुम्हा सगळ्या सहोदरांना सारख्या प्रमाणात मिळावी, नाहीतर तुमचं ऐक्य फुटून अक्षरशः त्याचा चुरा होईल आणि मग तुमचा नाश व्हायला वेळ लागणार नाही. तुमच्या हितासाठी सांगतेय, समान वाटून घ्या, समान वाटून घ्या. 5 पांडवांचं सख्य तिच्या मुठीत शाबूत ठेवण्यासाठी तिनं स्वतःच्या तनमनाची किती ससेहलपट केली असेल याची कल्पना करू शकते मी. अर्जुनावर प्रेम होतं तिचं.
पण स्त्रीच्या मनाची पूजा करण्याची पद्धतच क्षत्रियांना कधीच माहीत नव्हती. अगदी मी स्त्री असूनही. आणि मनाचे लाड करायला वेळ तरी कुठे होता. आता अंध धृतराष्ट्राला आम्हाला राज्याचा वाटा देणं मात्र भाग होतं. उपकार म्हणून त्याने राज्याचा एक वाटा दिला, खांडवप्रस्थ, जे गाव अरण्याने वेढलेलं होतं. पण माझा भाचा कृष्ण साथीला आला. कृष्ण म्हणजे मूर्तिमंत उत्साह, नवनिर्मितीचे असंख्य आविष्कार घेऊन जन्माला आलेला, सर्व क्षत्रिय कुलांसाठी विशाल साध्य असणारा वासुदेव कृष्ण. एक असामान्य माणूस जो पुढे तुमचा देव बनला. त्याच्या साह्याने खांडव वन जाळून इंद्रप्रस्थ राज्य वसवलं. वन जाळून नगर वसवणं ही आर्यांची जीवन पद्धती होती. पूर्ण खांडव वन जाळलं आणि त्यात राहणाऱ्या तक्षक नावाच्या नागवंशाचा ऱ्हास केला. अनार्यांवर आम्ही केलेला आणखी एक हा अन्याय. इंद्रप्रस्थ समृद्ध झालं तसा दिग्विजय करून पांडवांनी राजसूय यज्ञ केला. यज्ञासाठी हस्तिनापूरच्या लोकांनाही आमंत्रण होतं. मयसभेमध्ये दुर्योधन पडून त्याची फजिती झाल्यावर द्रौपदी खळखळून हसली. अपमान झाला त्याचा. संतापाने आणि ईर्षेने दुर्योधन इतका जळत होता की सूड घेण्यासाठी त्याच्या शकुनी मामांनी आणि त्यांनी माझ्या मुलांना द्यूतासाठी आमंत्रण दिलं. द्यूतात हरवून माझ्या पोरांना देशोधाडीला लावलं, तेव्हा त्याचं हृदय शांत झालं. धर्माला असलेला द्यूताचा नाद फायदा घेतला त्यांनी. धर्माविषयी सतत विचार करणारा, धर्म माझा, पण द्यूत म्हटल्यावर पूर्ण दुर्बल होऊन जायचा. द्यूताचं आमंत्रण क्षत्रियाला नाकारता येत नव्हतं, पण चाललेल्या दूतात चुकून सुद्धा फासे आपल्या बाजूनी पडत नाहीत असं दिसत असूनही हे द्यूत खरेपणाने खेळलं जात नाही हे धर्मराजाला समजलं नाही. आपलं राज्य, आपली भावंड आणि आपली बायकोही पणाला लावताना कोणता उन्माद चढला होता त्याला. एका आईच्या मनाला पडलेले प्रश्न आहेत आणि हजारो वर्ष त्याचे प्रश्नांची उत्तरं मी शोधतेय. कुठल्या तरी विषादाने आणि वैफल्याने आयुष्य भरलं होतं का त्याचं? कारण जे राज्य कमावलं ते भावांच्या पराक्रमाने आणि कृष्णाच्या धोरणाने. म्हणून मग लावून दिलं पणाला, बायकोला सुद्धा. मनोव्यथाच म्हणायची का त्याची? का स्वतःच्या श्रमाने जे मिळवलं नाही ते उधळण्यात काही वाटलंच नाही? एका उन्मादात दाखवून दिलं भावांना आणि बायकोला, तुम्ही मला तुच्छ आहात. की सतत नीती आणि धर्माच्या गोष्टी बोलणारे आतून असे हादरलेले आणि गोंधळलेलेच असतात. इतकी वर्ष झाली पण धर्म अजूनही मला कळलेला नाही कळला. माझ्या सुनेची भर सभेत विटंबना झाली, तिची वस्त्र फेडली गेली हे खरं आहे. वनवास अटळ होता. 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, 13 वर्षांचा काळ. द्रौपदीने मुलांना माहेरी पाठवून नवऱ्यांसाठी वनवास स्वीकारला होता. विदुराकडे राहून शत्रूचं वैभव रोज डोळ्यांनी पाहण्याचा वनवास या कुंतीने पत्करला होता. पण त्या प्रत्येक क्षणी अन्यायाला उत्तर देण्याची वाटही बघितली होती. म्हणूनच 13 वर्षानंतर कृष्ण शिष्ठाईला आला आणि माझा थोरला मुलगा आणि त्याचे आज्ञाधारक भाऊ तहच करायला लागले, तेव्हा कृष्णाकडे निरोप पाठवला. म्हटलं, कृष्णा, राजा युधिष्ठिर धर्मात्मा आहे. त्याला म्हणावं, बाबा तुझाच धर्म नष्ट होतोय. बापाकडून आलेला भाग बुडालाय, बाहेर ओढून काढ, आपलासा कर. तू क्षत्रिय आहेस, चिंग किंवा मर तरी. पोलादाचं हृदय होतं का माझं? चापकाने घोड्याला फटकारावं तसं मुलांना लढायला उठवलं. द्रौपदीने वनवासात तेच केलं होतं. कधी कधी वाटतं या 5 जणांची जपणूक केली आम्हा दोघींनी आणि त्यांचं राजकारण केलं कृष्णाने. म्हणूनच मग कर्णाला सांगितलं त्याने, तो कुंतीचा पुत्र आहेस. आमच्या बाजूला आलास तर सर्व राज्य आणि द्रौपदीही तुझे होतील. कर्णाने अर्थातच नकार दिला. तेव्हा मग संपूर्ण जीवनात एकवटलेली लाल बुंद लाज घेऊन त्याच्याकडे गेले. गंगा किनारी त्याच्या समोर उभी राहिले. त्याची सूर्यपूजा झाल्यावर त्याला म्हटलं, तू माझा पुत्र आहेस कर्णा, सूतपुत्र नाहीस, क्षत्रिय आहेस. कौरवांच्या बाजूने तू लढाई खेळू नकोस. 5 भावात 6वा हो. कर्णार्जुनाचा प्रताप जगाला पाहू दे. तो म्हणाला, माते,
वयोजन्माच्या वेळी जे संस्कार व्हायचे तेव्हा निर्दयपणे मला टाकून दिलंस. आज मात्र केवळ स्वार्थीपणे माझ्याकडे आलीस. मी जर आज दुर्योधनाला सोडलं तर भीतीमुळे मी पांडवांना मिळालो असं इतर क्षत्रिय म्हणतील. माझ्या जीवावर त्यांनी हे युद्ध मांडलंय आणि तुझं मातृत्व बांधलं गेलंय फक्त त्या 5 जणांबरोबर. त्यांना तू हे सांगू शकशील? नाही सांगणार ग तू, कारण माझं नातं समजल्यानंतर तुझी मुलं युद्धच नको म्हणून निवृत्ती पत्करतील आणि ते तुला कधीही चालणार नाही. मी फक्त एक करीन, कारण तू याचक म्हणून माझ्याकडे आली आहेस म्हणून, आणि कर्णाकडून कोणालाच याचक म्हणून रिकाम्या हाती जाता येत नाही म्हणून सांगतोय. मी फक्त अर्जुनाला मारीन, इतर पांडवांना सोडून देईन. मला अर्जुनाने मारलं तर तुझे 5 आहेतच. मी अर्जुनाला मारलं तर मला धरून तुझे 5 राहतील. तू आता जा. आपलं वचन पाळ म्हणून मी निघून आले तेव्हा गंगा किनारी पहाटेचे शुभ्र तारे निस्तेज वाटत होते आणि वरून तडपणारं राखाडी आकाश जमिनीत खोल जात असल्याचा आभास होत होता. आयुष्याच्या चाकाला मिळालेली गती थांबवणं शक्यच नव्हतं. ठरलेल्या फेऱ्यातून जाण्याशिवाय सुटका नव्हती. अगदी सर्वनाश झाला असता तरी. 18 दिवस युद्ध झालं. पृथ्वीचा क्षय होईल असं युद्ध. सर्व कौरव मारले जाऊन जय मिळाला, न्याय मिळाला, पण मृत्यूच्या तांडवाने कोणालाच सोडलं नाही. नाही भीष्माला, नाही द्रोणाला किंवा माझ्या वंशाला. माझं प्रत्येक नातवंड युद्धात मारलं गेलं. उत्तरेच्या पोटी असलेला अभिमन्यूचा गर्भ वाचला म्हणून पांडव वंश टिकला. प्राप्त कर्तव्यापासून स्वतःला वाचवणं शक्यच नव्हतं. युद्ध संपल्यानंतर कर्णाचं प्रेत सापडवून त्यावर क्षत्रियाला योग्य असे अंत्यसंस्कार करायचं कर्तव्य पार पडायचं होतं, तेही केलं. कर्ण आपला भाऊ होता हे समजल्यावर सर्व भारतीय युद्धाचं खापर माझ्या डोक्यावर टाकून धर्म मोकळा झाला. तेव्हा तेही ऐकून घेतलं, शांतपणे ऐकून घेतलं. मग 15 वर्षानंतर धृतराष्ट्र, गांधारी आणि विदुराबरोबर अरण्यवासाचा निर्धार केला. मुलं ऐकेनात तेव्हा त्यांची समजूत घालून निरोप घेऊन रानात गेले. अरण्यवासात स्वतःला शोधायचं होतं. तेव्हा शोधत होते, आजही शोधतेच आहे. काय सत्य, काय असत्य, काय धर्म, काय अधर्म. दुर्योधन म्हणत होता, नियोगाने जन्मलेली मुलं कुंतीची असतील, पांडूची नाहीत. 5 भावांची द्रौपदी बायको होणं ही अनार्य पद्धत आहे आणि रानात जन्मलेल्या आणि तिथेच वाढलेल्या पांडवांनी ही अनार्य पद्धत अनुसरून आर्य धर्मावर कुऱ्हाड चालवली आहे. म्हणून युद्धात आमची बाजू धर्माची आहे. नियोग. माझा पती पांडू आणि धृतराष्ट्र व्यासांना बोलावून नियोगानेच जन्मले होते. त्यावेळी नियोग मान्य झाला ना, तेव्हा नाही झाला अधर्म. अनेक अनार्य पद्धती स्वीकारून मी अधर्माने वागले, पण मग मीच या आर्य धर्मासाठी अनेक वेळा अनार्यांनाच धिक्कारलं होतं. त्याचं काय? का आयुष्यातली निवड खरं खोटं, न्याय अन्याय, धर्म अधर्म अशा 2 टोकांमध्ये करताच येत नाही. एका अनाकलनीय अटळ चक्राला माणूस बांधला गेला की तो परतवण्याचं सामर्थ्य कोणातच नसतं. कृष्ण म्हणतो तेच खरं आहे. फळाची आशा न धरता डोळे उघडे ठेवून परिणाम लक्षात घेऊन कर्म करत राहणं फक्त आपल्या हातात असतं. मानवी जीवनाची मर्यादा आहे ती. देश काल निरपेक्ष अशी मूल्यच असू शकत नाहीत. सर्व मूल्य सापेक्ष म्हणून पूर्ण सत्य नव्हे अशी आमच्या तत्वज्ञानाची भूमिका होती आणि ती कितीही तर्क कर्कश असली तरी खरी होती की काय असं वाटत राहतं. नाहीतर मग आज इतक्या वर्षानंतरही सर्व व्यक्तींना न्याय मिळाला असा समाज स्थापन का नाही शक्य झालं तुम्हाला सुद्धा, इतक्या तुमच्या क्रांत्या आणि वैश्विक उलथापालथ होऊन सुद्धा. म्हणूनच म्हणायचं की मानवी जीवनाची मर्यादा आम्हाला माहीत होती. माहीत होतं फक्त मानाने जगायचं आणि मानाने मरायचं. जन्मामुळे प्राप्त झालेली कर्तव्य सांभाळून त्या स्थानाला चिकटलेल्या मूल्यांचं रक्षण करायचं, त्यासाठी आयुष्य पणाला लावायचं. म्हणूनच मग मातृत्व या एकाच मूल्यासाठी स्त्रीत्व पणाला लावलं मी, पर्यायाने आयुष्य पणाला लावलं. मला इतकंच म्हणायचं आहे की स्वीकारलेल्या मूल्यांसाठी आयुष्य पणाला लावायची शक्ती
तुम्ही आमच्याकडून घेऊ शकता ते आमचं सामर्थ्य होतं. पण हे सर्व समजण्यासाठी स्वतःला शोधणं भाग होतं. म्हणूनच आमचं असं अरण्यात जाणं होतं. जीवन जाळली तिथे जाऊन राहणं प्राप्त होतं. प्रत्येक श्वासाबरोबर अरण्याचा गंध छातीत भरून घेणं होतं. ज्या मातीतून जन्मलो त्याच मातीत पुन्हा रुजणं होतं. आयुष्य चाललं होतं. मग धृतराष्ट्राचं पश्चात्तापाने होरपळून आलेलं आत्मभान अनुभवलं आणि गांधारीचं मोकळ्या अंतःकरणाने डोळ्यावरची पट्टी सोडून सृष्टी पाहणं पाहिलं. विदुराचं तत्वचिंतन ऐकलं आणि आपापल्या परीने एकटे झालो. एक दिवस रानात वणवा लागला. लांबवरून येणारा धूर दिसला. लालसर पिवळसर ज्वाळा दिसू लागल्या. गांधारी म्हणाली, वणव्याची वाट पाहण्यापेक्षा आपणच वणव्याकडे जाऊया. वणवा पुढे येत होता. आम्ही चौघांनी श्वास रोधून प्राणायाम केलं आणि अग्निसात झालो. तुमच्यासाठी अनेक प्रश्न मागे ठेवून, पण एक उत्तर नक्की देऊन. कोणतं? ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः.